मीडियन काय आहे? एक मध्यक आहे. मीडियन म्हणजेच काय? त्याला आपण मध्यक म्हणत असतो. म्हणजे आता आपल्याला जे काही आपण काय पाहिलेलं आहे पहिले, जो की मीन काढला होता अगोदर. मीन काढल्या असताना आपल्याला काय भेटलं होतं? 3 स्टेप मध्ये आपण काय केलं होतं? त्याचा मीन काढू शकत होतो. 3 मेथड्स होत्या. पहिली होती डायरेक्ट मेथड, दुसरी होती अझ्युम मीन मेथड आणि तिसरी होती स्टेप डिव्हिजन मेथड. या तिन्ही मेथड आपण मीन काढलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? मध्यक काढायचं आहे, मीडियन आपल्याला काढायचं आहे. तर मीडियन काढण्यासाठी आपल्याला एक नवीन फॉर्म्युला आपली तिथे पाहायला भेटतो. एक्झाम्पल त्याच पद्धतीचे. आणि काही ठिकाणी आपण पहिले स्टार्टिंगला जेव्हा लेक्चर स्टार्ट केलं होतं तेव्हाच आपण पाहिलं होतं की जो काही ग्रुप केलेला डाटा आहे तो डाटा दोन टाइप मध्ये पडतो, एक इन्क्लुझिव्ह आणि एक एक्सक्लुझिव्ह. ठीक आहे. आपल्याला जो दिलेला डाटा राहतो तो एक्सक्लुझिव्ह मध्ये राहतो खूप सारा. ठीक आहे. आपण एक्सक्लुझिव्ह मध्ये सॉल्व्ह करू शकतो. जसं की जिथे सुरुवात झालेली आहे तिथंच ते एंड होणे है ना. म्हणजे 10 ला सुरुवात झाली, 20 ला सुरुवात बंद झाला, नंतर 20 जिथं बंद झालेला आहे ना, तर तिथूनच सुरुवात झाली. हा 20 ते 30, पुन्हा 30 ते 40. या डाटाला म्हणलं होतं आपण एक्सक्लुझिव्ह, याला काय म्हणलं होतं आपण? एक्सक्लुझिव्ह. आणि जो दुसरा जो डाटा होता, समजा 10 ला सुरुवात झाली आणि 20 ला संपली, बरोबर आहे. 10 ला सुरुवात झाली आणि 20 ला संपली, तर ह्यो 21 ला सुरू होतो आणि 30 ला संपतो, नंतर 31 ला सुरू होतो आणि 40 ला. म्हणजे त्या ठिकाणी काय करतोय तो? एक समोरची संख्या घेऊन त्या ठिकाणी ऍड होतोय. मग या डाट्याला इन्क्लुझिव्ह डाटा म्हणतो आपण. याला काय म्हणत असतो आपण? इन्क्लुझिव्ह. तर या इन्क्लुझिव्ह डाटाचं आपण रूपांतर कशात करतोय? एक्सक्लुझिव्ह आपल्याला पहिले करावं लागेल. म्हणजेच या लेफ्ट साईडची जी आहे लोअर व्हॅल्यू जी असतात तर त्यामधनं आपण 0.5 काय करतो रे? मायनस. आणि इकडे 0.5 काय करतो? ऍड करतो. इकडे मायनस आणि इकडे ऍड करतो. तेव्हा हा डाटा आपल्याला कशात भेटतो? एक्सक्लुझिव्ह मध्ये भेटतो. आणि मग आपण त्याला सोडवायचं. हे लक्षात ठेवायचं कधी पण. आपण इन्क्लुझिव्ह मध्ये सोडवत नसतो. कशात सोडवत असतो? एक्सक्लुझिव्ह मध्ये सोडत असतो. जर का डाटा अशा पद्धतीने दिला असेल याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये करायचं. डाव्या साईड मधून 0.5 मायनस करायचे आणि उजव्या साईड मध्ये 0.5 ऍड करायचे. आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे मीडियन. मीडियन म्हणजे आपण त्याला मध्यक म्हणत असतो. जी काही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिले, ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेली वारंवारता जी आहे आपल्याला, तर आपल्याला माहिती आहे एक्झाम्पल दिलेलं असतं आणि त्या एक्झाम्पल मध्ये काही वर्कर असतात, त्यांचे काही पैशाचा विषय असतो है की नाही. तर 2 चार्ट दिलेला असतो, एक क्लास असतो आणि एक असते फ्रिक्वेन्सी. जसं की आता या ठिकाणी मी एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे. मी काही काय लिहिलेलं नाहीये की बाबा हे वर्कर आहे का पैसे आहेत का काय, असं काही लिहिलेलं नाही. फक्त जस्ट आपण काय घेऊया समजून घेण्यासाठी मी एक चार्ट लिहून ठेवलाय. बघा आता पहिले तर आपल्याला फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे. मीडियन जो आहे त्याला मध्यक म्हणतो आपण. पहिले तर अगोदरची जी काही स्टेप्स पाहिल्या, अगोदर जो कन्सेप्ट पाहिला तो होता आपला मीन काढणे. मीन काढण्याच्या 3 पद्धती होत्या. एक होता डायरेक्ट मेथड, सरळ पद्धती. दुसरी होती अझ्युम पद्धत, म्हणजेच काय गृहीत मध्य पद्धती म्हणलं होतं. तिसरी होती स्टेप डिव्हिजन मेथड, है की नाही, मध्यक प्रमाण पद्धती असं म्हणलं होतं त्याला. या सगळ्या पद्धतीने आपण मीन काढला होता. ठीक आहे. हे सगळं होत असताना आपल्याला नेक्स्ट जो टॉपिक आहे तो इम्पॉर्टंट आहे आणि हा झाल्यानंतर आपण मोड पाहणार आहे. याच्यावर एक प्रॅक्टिस सेट आहे. बघू आता मीडियन काय आहे, त्याला मध्यक म्हणलेला आहे. मध्यक काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आपण इथं रिटर्न करून ठेवलेला आहे. काय काय आहे, कशाला काय म्हणायचं इथं आपण राईट करून ठेवलेलं आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. काय आहे? कॅपिटल एल. कॅपिटल एल काय असतो? दॅट इज लोअर क्लास लिमिट ऑफ द मीडियन क्लास. लोअर क्लास ऑफ द लोअर क्लास लिमिट ऑफ दी मीडियन क्लास. आता मीडियन क्लास जो असेल तर त्याचा लहान लहान ग्रुप, लहान व्हॅल्यू, लोअर क्लास जो आहे. क्लास माहिती आहे तुम्हाला क्लास कोणता आहे? हा तो कोणता क्लास म्हणते? तो मीडियन क्लास, मध्यक वर्ग जो असणार आहे ना. हे बघा, मध्यक वर्गाचा मीडियन क्लास जो आहे तर त्याची जी व्हॅल्यूज आहेत शेवट लाहिनी, लहान लिमिट म्हणतो, लोअर व्हॅल्यूज म्हणतो आपण. आता तुम्हाला माहिती आहे ह्या 8, 10, 12, 14 ह्या कोणत्या व्हॅल्यूज आहे? आपण लोअर व्हॅल्यूज आहे. आणि 10, 12, 14, 16 ह्या काय आहेत? अप्पर व्हॅल्यूज आहे. आपल्याला माहित आहे. मग आपल्याला कोणती व्हॅल्यू सांगितलेली आहे? यापैकी कोणती तरी अलीकडली व्हॅल्यूज आपल्याला गृहीत धरायची. पण ती गृहीत धरत असताना पहिले काय करायचं? आपल्याला एक्झाम्पल भेटलं की 2-3 चार्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. क्लास, फ्रिक्वेन्सी आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, 3 चार्ट तयार करून घ्यायचे. मग आता हे सगळं करत असताना पहिले तर शोधायचं काय की ज्या वेळेस मीडियन तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर पहिलं डोक्यात एकच आलं पाहिजे, पहिले ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याला पकडायचं पहिले. तुम्हाला माहिती आहे एक्झाम्पल दिलेलं असेल बघा, हे एक्झाम्पल दिलेले आहे हे 2 एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त दिसते?
अरे 300 थोडी आहे बघा, 150, 500, 350 कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे? 10 ते 12ची फ्रिक्वेन्सी, म्हणजे याला मीडियन क्लास म्हणणार तुम्ही. म्हणजे तुम्ही याला हायलाइट करून ठेवायचं. आला आता सगळं काय बोलायचं याच्या बाबतीत. हे जे 500 आहेत ना, याला म्हणायचं एफ. कुठे येतो एफ? हा इकडे. फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. एफ म्हणजे एफ ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला, फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. ओके. जशी तुम्हाला एक्झाम्पल भेटलं तर पहिले तुमच्या डोक्यात एकच आलं पाहिजे. एक्झाम्पल काय आहे? फाइंड आउट दी मीडियन ऑफ दीज फ्रिक्वेन्सी. असं काहीतरी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असेल तुम्हाला आणि मीडियन काढायचं सांगितलं असेल. मीडियन शब्द दिसला रे दिसला, पहिले कोण दिसलं पाहिजे तुम्हाला? की ज्या टेबलमध्ये सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी आहे त्या टेबलला पकडायचं. पण ते टेबलला पकडत असताना तुम्हाला तो चार्ट असा उभा दिलेला नसणार आहे. कसं देणार आहे? आडवा देणार आहे. पहिले त्याला उभं करायचं, राईट त्याला व्हर्टिकल त्याला रायटिंग करून घ्यायचं आणि पहिले त्याला पकडायचं. सर्वात ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याला पकडलाय आपण 500. मग याच्या बाबतीतच जास्त बोलायचं आहे आपल्याला. 500लाच आपण काय म्हटलेलं आहे? एफ, फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. ओके. पुढे नंतर काय? तर याचीच या मीडियन क्लासचं मला सांगा, ही जी टेबल आहे याला क्लास म्हणलंय आपण. या क्लासची ही शेवटची व्हॅल्यू कोणती असते रे? लोअर क्लास. याला काय म्हणतो आपण? लोअर व्हॅल्यू. म्हणजेच काय बघा, एल म्हणजे लोअर क्लास लिमिट ऑफ द मीडियन क्लास. आता मीडियन क्लास जो आहे याच्यातली शेवटची जी व्हॅल्यू आहे, लहानात लहान व्हॅल्यू जी आहे काय आहे? 10 आहे. म्हणजेच तुम्हाला इथे जे काय भेटला आहे स्मॉल एफ किती भेटला? 500 लिहून घेतला. त्यानंतर लोअर व्हॅल्यूज काय भेटली तुम्हाला? एल 10 भेटली. ठीक आहे. आता हे सगळं भेटल्यानंतर तुम्हाला बघा n/2 वर्ग मध्य क्लास आहे, सम केल्याच्या नंतर ती भेटणार आहे. आता इथं काय आपण करत बसत नाही आपण, इथं दिसतोय तो n/2 मध्य वर्ग जो आहे त्याची व्हॅल्यू आपण तिथे टाकत असतो. ठीक आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. एफ भेटला, एल भेटला, एफ भेटलेला आहे. आता कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काय आहे? मोठा प्रश्न हा पण आहे. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काय आहे? हा जो 500 आहे, हा जो 500 आहे, तर याच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी. आता हे सर कसं काढायची कम्युनिटी फ्रिक्वेन्सी? कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी खूप छोटीशी मस्त ट्रिक्स आहे, बघा कशी. तर काय आहे? याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 150. किती आहे? 150. जशाच्या तशी लिहून टाका या टेबलमध्ये, काही अडचण आहे का बा? जशाच्या तशी 150 लिहून टाकली. किती सोपं आहे? सोपं आहे. आता हे 150 आणि याच्या समोरची कोणती आहे? 500. तर हे 150, हे बघा हे जसे तशी इथं गेले. हे 150 आणि हे 500 काय होईल रे? ऍड. 500 आणि 150 ऍड झाले तर काय भेटेल तुम्हाला? 650. डबल हे 650 आणि हे 300 काय होतील रे? ऍड. किती झाले? 950 झालं. अजून 950 आणि हे 50 ऍड झाले तर तुम्हाला इथं काय भेटेल रे? 1000 भेटेल. ठीक आहे, समजलं? पहिली स्टेप कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काढत असताना जशाच्या तशी पहिली फ्रिक्वेन्सी लिहून टाकायची. ती फ्रिक्वेन्सी पुढच्या फ्रिक्वेन्सी मध्ये ऍड करत चालायची. नवीन भेटते ती फ्रिक्वेन्सी त्याच्या पुढच्यात ऍड करायची. नवीन भेटते, नवीन भेटलेली त्याच्या पुढची ऍड करायची. मग कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काय आहे? तर जी फ्रिक्वेन्सी तुम्ही काउंट केली, सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी जी होती ज्याला आपण नोट केलं आहे एफ, त्याच्या अगोदरची सांगा बरं. याच्या अगोदर प्रिसिडिंग कम्युनिटी फ्रिक्वेन्सी कुठे येतो? या सीएफ कम्युनिटी फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग मीडियन क्लास. या प्रिसिडिंग मीडियन क्लासच्या अगोदरची जी फ्रिक्वेन्सी आहे तिला आपण सीएफ म्हणत असतो. काय म्हणत असतो? सीएफ. म्हणजे ही जी 150 असेल फ्रिक्वेन्सी भेटलेली आहे तुम्हाला 500, याच्या अगोदरची प्रिसिडिंग काय म्हणतो बा? कम्युनिटी फ्रिक्वेन्सी. जी काही कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आहे, कम्युनिटी फ्रिक्वेन्सी प्रिसिडिंग द मीडियन क्लास, हा जो मीडियन क्लास आहे याच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी. तर मग कशाला काउंट करणार तुम्ही? 150 ला तुम्ही म्हणणार काय रे? सीएफ. काय म्हणणार? सीएफ. म्हणजे तुमचा सीएफ बनेल 150. किती बनेल रे? 150. बरोबर आहे. हा, पुढे आता म्हणा सर, आता आणखीन काय राहिलं? सर एच राहिलेला आहे, क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास. सांगा बरं, हा जो मीडियन क्लास आहे याच्यातला क्लास इंटरवल काय आहे? कितीचा गॅप आहे त्या ठिकाणी? कितीचा डिफरन्स आहे? 10-2, 10-12 किंवा 12-2, अप्पर मायनस लोअर आहे की लाईक त्या पद्धतीने. किती आहे? 2चा फरक आहे. म्हणजे एच किती भेटतोय तुम्हाला? 2. मायनस नाही लिहायचं, प्लस लिहायचं. 12-10 2. आपलं सगळं समजलंय तुम्हाला.
काय काय समजलं तुम्हाला बघा इथे मीडियन क्लासचा मीडियनचा तुम्हाला फॉर्म्युला भेटलेला एल या मीडियन इज इक्वल टू एल प्लस एन बाय 2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच. आणि एन कसा करायचा तर एन करायचं ही जी फ्रिक्वेन्सी आहे या सगळ्यांची बेरीज करून तुम्हाला समेशन ऑफ एफ आय म्हणलं होतं आपण त्याला. दॅट इज जी काही ऍडिशन येईल तो तुमचा एन असेल तिथे आपण त्या ठिकाणी टाकणार. ठीक आहे. आणि ते 1000 याची जी बेरीज आहे ती बेरीज या शेवटची व्हॅल्यूच्या बरोबर येते हे लक्षात ठेवायचं. ही जी तुमची बेरीज येणार आहे ना ही बेरीज आणि हे शेवटचा आकडा हा दोन्ही सारखेच येतो. याचा अर्थ काय की तुमचा आन्सर करेक्ट आहे म्हणजे तुम्ही जे सगळं करताय ते व्यवस्थित आहे बा असं त्याचं तुमच्या डोक्यात येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मीडियन भेटला एल इज इक्वल टू म्हणजे लोअर क्लास ऑफ द लिमिट है ना. हे काय जो काही मीडियन आहे याचा काही लोअर व्हॅल्यूज किती आहे 10 आपण त्याला आपण एल कन्सिडर केलंय. त्यानंतर काय म्हणतो आहे एन बाय 2 मध्यक वर्ग आहे तो आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकून देतो आणि तो मध्यक वर्ग म्हणतात त्याला क्लास मीडियन क्लास सुद्धा म्हणतात. त्यानंतर एन काय आहे सम ऑफ द फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय ही जी फ्रिक्वेन्सी आहे याची काय व्हॅल्यूज काढली म्हणजे एन भेटतो तुम्हाला. एच काय आहे क्लास इंटरवल. क्लास इंटरवल काय आहे बघा रे 10 आणि 2 8 आणि 10 मध्ये किती फरक आहे 2चा. 10 आणि 12चा 2 सगळ्यामध्ये 2 चा फरक आहे म्हणजे एच काय आहे तुमचा 2 आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. आता फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास काय की ज्याची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त दिलेली जी काही वारंवारता आहे जी काही वारंवारता आहे त्या वारंवारतामध्ये सर्वात जास्त ज्याची फ्रिक्वेन्सी तो तुमचा एफ आणि त्याच्यावरूनच सुरुवात करायची. मध्यक काढत असताना पहिले शोधायचा काय तर सर्वात ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तोच. ठीक आहे. याची फ्रिक्वेन्सी जास्त कोणाची आहे 500 आहे तर याला म्हणायचं एफ. ठीक आहे. मग त्यानंतर आहे आपला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी काय जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती पहिल्या टेबलमध्ये जशाच्या तशी लिहायची. त्यानंतर ती फ्रिक्वेन्सी आणि जी अगोदरची फ्रिक्वेन्सी आहे दुसरी ती त्यामध्ये ऍड करून आपल्याला इकडे भेटते ही याच्यामध्ये ऍड करत असं आपण ऍड करत चालतो. ठीक आहे. ही तुमची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय असते जो तुम्ही मानलेला आहे जी काही हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या अगोदरची जी फ्रिक्वेन्सी आहे तिला म्हणायचं सीएफ. ठीक आहे. आता हे सगळं भेटल्यानंतर तुम्ही त्या फॉर्म्युल्यामध्ये आन्सर टाकू शकता आन्सर काढू शकता. टाकून बघा बरं. फॉर्म्युला आपला काय आहे मीडियन. मीडियनचा मी फक्त एम लिहितो आता. ठीक आहे. मीडियन इज इक्वल टू एल प्लस एन बाय 2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू एच. ओके. मग आपल्याला मीडियन इज इक्वल टू दॅट इक्वल टू बोला एल किती भेटलेला आहे तुम्हाला 10. इकडे एन बाय 2 एन हाऊ मच एन एन तुम्हाला माहित नाही तर करायची बेरीज 150 500 700 500 650 नंतर 300 950 आणि 50 किती 1000 म्हणजे ही बेरीज बघा ही 1000 आणि 1000 शेवटचा आकडा दोन्ही सारखे आले सेम म्हणजे तुम्हाला एन किती भेटला तुम्हाला 1000 भागीला स्क्वेअर 2 मायनस सीएफ जे मोठी वारंवारता आहे जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या अगोदरची फ्रिक्वेन्सीलाच आपण सीएफ म्हणायचं. कळलं. किती आहे 150. ओके. अपॉन एफ 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 म्हणजे काय ज्याची हायेस्ट आपण म्हणलं होतं त्याला इज द 500 इनटू एच कितीचा डिफरन्स आहे 2चा. ठीक आहे. दॅट इज द 2. ठीक आहे. चला सोडवायचं आपल्याला एम इज इक्वल टू हे 10 हे दुसरीकडे आहे बरं डबल मग हे दोघं एक असं हे करायचं नाही हे इकडे असं हे खरडा विषय हा किती ना 500 आहे की नाही प्लस 500 मायनस 150 भागीला 500 गुणीला 2 बरोबर आहे. कट करायचं काही हे बे का बे 250 दोन्ही 500 250 दोन्ही 500 इथे राहिले 250 बरोबर आहे ना 250 दोन्ही 500 इथे काय भेटते तुम्हाला बघा इथे भेटते तुम्हाला एम इज इक्वल टू 10 अधिक किती 350 500 वजा 150 350 बरोबर आहे की नाही 350 भागीला किती रे 250 हा शून्य काटला 35 भागीला 25 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सॉल्व करा हे किती होईल 250 अधिक 35 भागीला 25 किती होतात सांगा. हा एम इज इक्वल टू किती राहिलं 10 अधिक 35 भागीला 25 तर इथे भेटेल तुम्हाला एम इज इक्वल टू हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार म्हणजे काय 10 गुणिला 25 बरोबर काय 250 अधिक 35 भागीला काय 25 बरोबर आहे. तर एम बरोबर किती होईल 285 भागीला 25 तर एम बरोबर चला भागाकार करा एम बरोबर काय भेटेल तुम्हाला 25 एक
25 किती उरले 3, ते खाली आले 5, 35 झाले. 25 एक 25, 35 मधून 25 गेले, उरले किती 10. पॉइंट दिला किती झाले 100. म्हणजेच काय 25 चोक 100. म्हणजे तुमचा मीडियन काय भेटला तुम्हाला, काय भेटलं तुम्हाला 11.4 भेटला. समजलं तुम्हाला? इझी आहे, इझी आहे. किती सोपं आहे बरं, काहीच नाही वेगळं वेगळं काहीच नाही, फक्त तुम्हाला एकच गोष्ट करणं आहे. काय तर फॉर्म्युला पाठ करणं आहे. आणि फॉर्म्युला पाठ नाही करायचा, तो पाठ होईल, लक्षात राहून जाईल केव्हा, ज्यावेळेस तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह कराल आणि त्याची प्रॅक्टिस कराल, तेव्हा तो तुम्हाला लक्षात राहील. माझं गोष्ट लक्षात आली तुम्हाला, मी काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन मध्ये मीडियनचा विषय आला तर पहिले तुम्हाला काय आठवल ते सांगा पाहिजे. सर्वात मोठी ज्याची फ्रिक्वेन्सी आहे तो आठवला पाहिजे. जर तो तुम्हाला आठवला नाही तर तुमचा तो फॉर्म्युला आठवून काही फायदा नाही. याच्यावरून सुरुवात केली आपण सगळी, यालाच मीडियन क्लास म्हणलं पूर्ण आपण. इथून हा जो पट्टा आहे याला हायलाइट केलं नाही आपण पट्ट्याला. 150, 500, 350 सगळ्यात जास्त कोणाची आहे 500, याला एफ म्हणून टाकलं. बरोबर आहे. आणि याच्यावरची जी असणार आहे ती कोण असणार आहे, सीएफ असणार आहे. ती इकडे लिहा तर येणारच आहे ती, समजा. पण आपली ती जी काय असेल त्याची प्रेसिडिंग ती इथंच असेल असं नाही बरं. याच्यावरची ही असेल ती सीएफ नसणार आहे, याच्यावरती मध्ये काही व्हॅल्यूज असू शकतात. याच्या इकडली जी असेल ती सीएफ. ओके. आता ही 1 नंबरची असल्या कारणाने हीच आहे म्हणून, ही जर का 2 नंबरची असती तर ती नसणार आहे ना, म्हणून. ठीक आहे. त्यानंतर हा क्लास इंटरवल एच, या दोघांचा डिफरन्स. त्यानंतर आपण काय काढलंय एन, एन काय सगळ्यांची बेरीज. हा, अजून काय काढलं आपण या ठिकाणी, लोअर व्हॅल्यू काय आहे तर या मीडियन क्लासचा लहान व्हॅल्यू. ठीक आहे. एक्झाम्पल सोपं आहे, फॉर्म्युला आपल्याला सोपा दिलेला आहे, मध्य काढण्याची पद्धती सोपी आहे आणि तुम्हाला मार्क आउट ऑफ मिळतील, पण तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. ठीक आहे, समजलं? बघा आपल्याला प्रश्न असा आहे हा 6.2 प्रॅक्टिस सेट मधला 6.2 मधला आपण दुसरा एक्झाम्पल घेतोय. काय क्वेश्चन दिले बघा, द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शो द नंबर ऑफ मँगोज ट्री इन अ ग्रो and their yield of mangoes. तो सांगतोय की जी काही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे तर तो एक टेबल त्या ठिकाणी दिलेला आहे, तुम्हाला पाहायला भेटतो. नंबर ऑफ मँगोज, नंबर ऑफ ट्रीज त्या ठिकाणी दिलेले आहे, मँगोज किती, नंबर ऑफ झाडं काय आहे हे सुद्धा तुम्हाला दिलेले आहे. मग काय दिलेलं आहे इथे की जे काही नंबर ऑफ मँगोज आहे तर ते एका आमराईतील झाडेचं विवरण त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. एक आमराई म्हणजे काय, जिथे आंब्याची झाडं खूप सारे असतात, है का नाही, त्याला आमराई म्हणत असतो आपण. खूप सारी झाडं त्या ठिकाणी लावलेले असतात, त्याला आमराई म्हणत असतो. ठीक आहे. त्या आमराईतील मँगोजची जे काही झाड आहे त्यांची विवरण त्या ठिकाणी या टेबल मध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे, फाइंड द मीडियन ऑफ द डाटा. त्या गिव्हन डाटा जो दिलेला आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचा सांगितलेला आहे. तुम्हाला काय नोटीस झालं बरं, प्रश्न दिसला, हा असा प्रश्न दिसला तर तुम्हाला पहिले डोक्यात मध्ये क्लिक झालं की हा स्टॅटिस्टिक्स मधला प्रश्न आहे. पहिली गोष्ट झालं क्लिक. तर स्टॅटिस्टिक्स मधला पहिला क्लिक झाल्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट काय नोट केली की तुम्हाला करायचं काय आहे. मग प्रश्नात तुम्ही पहिले शेवटचा शब्द वाचायचा पहिले डायरेक्ट. दुसरी गोष्ट काय करायची, शेवटचं हे स्टेटमेंट वाचायचं, त्यातमध्ये आपल्याला कळून जातं की करायचं काय. काय म्हणतोय तो, फाइंड द मीडियन, मीडियस्टिक्स मध्ये. दुसरी गोष्ट काय केली आपण, शेवटचं स्टेटमेंट वाचलं, कारण शेवटचं स्टेटमेंट काय सांगतं की काय करायचंय आपल्याला, हे नाही एक्झाम्पल मध्ये. तर इथं सांगितलं त्यांना मीडियन शब्द दिसला म्हणजे तो म्हणतोय की मध्य काढा. आणि मीडियन म्हणला की तुम्हाला तिसरी गोष्ट लक्षात आली काय, की ही जी काही टेबल आहे, 2 टेबल असतात, हा असतो क्लास आणि हा असतो फ्रिक्वेन्सी. तर या फ्रिक्वेन्सी मध्ये सर्वात मोठी कोणाची फ्रिक्वेन्सी आहे ती, म्हणजे सर्वात जास्त मोठी फ्रिक्वेन्सी जी आहे तिला पाहणे, हीच आहे ना, 33, 30, 90, 80, 10, 17, तर सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी ही. मग मध्य काढत असताना याच्यावर लक्ष ठेवणार आहे आपण. ठीक आहे, मग सुरुवात करून देऊ. कळलं? चला, तर 3 टेबल तयार करत असतो आपण. किती करतो, 3. पहिला असतो आपला क्लास, त्याला म्हणतो आपण वर्ग मराठीमध्ये. दुसरा काय असतो, वर्ग मध्य नाही होई. आता काय आहे, फ्रिक्वेन्सी. जो दिलेला टेबल आहे ती लिहून घ्यायची दिसते आता.
फ्रिक्वेन्सी आणि नंतरचा आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. काय आहे? कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीला आपण म्हणत असतो CF. आता इथे बघा क्लास, कशाचा क्लास आहे रे तो? नंबर ऑफ मँगोजचा. नंबर ऑफ मँगोज. आणि फ्रिक्वेन्सी काय आहे? तर नंबर ऑफ ट्रीजची आहे. नंबर ऑफ ट्रीज. ओके. आणि फ्रिक्वेन्सीला आपण या फायनल लिहिलो. इथे हा चार्ट तयार करून घ्या, दिलेल्या व्हॅल्यूज लिहून टाका, आडवा जो टेबल आहे त्याला उभा करा. हे काय रे बघा, नंबर ऑफ मँगोज 50 ते 100, 50 ते 100, त्यानंतर 100 ते 150, त्यानंतर काय 150 ते 200, त्यानंतर 200 ते 250, आणि नंतर आहे लास्ट 250 ते 300. बरोबर आहे. आता आपला चार्ट तयार होईल. आता दिलेले ज्या व्हॅल्यूज आहेत 50 ते 100 च्या दरम्यान 300. ठीक आहे. तर 50 ते 100 च्या दरम्यान किती नंबर ऑफ ट्रीज आहेत? 33. किती आहेत? 100 ते 150 मध्ये 30, त्यानंतर 150 ते 200 मध्ये 90, त्यानंतर किती आहे 80, नंतर किती आहे 17. या सगळ्या व्हॅल्यूज आपण लिहिल्या. जो गिवन डाटा दिलेला आहे तो डाटा आपण फक्त जस्ट रिटर्न केला. आता समोर काय करायचं? आपल्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आहे. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला निघणार आहे का आपल्याकडं? नाही. आता हा चार्ट लिहिणं झाल्याच्या नंतर तुम्हाला तिसरी गोष्ट आठवली होती. तिसरी काय होती? तिसरी की मीडियन म्हणल्या तुम्हाला सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी असलेलं शोधायची. ही फ्रिक्वेन्सीचा टेबल आहे. यामध्ये सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी कोणती आहे? 90. तर हिला म्हणणार तुम्ही काय रे? एफ. काय म्हणणार? एफ. लिहून घ्या. काय तर हेअर असं लिहून घ्यायचं. हेअर स्मॉल एफ इज नथिंग बट 90. कळलं? पुढे हा जो चार्ट आहे 90 वाला, याला आपण असं एक ब्रॅकेट करून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते सगळं. आता मीडियन क्लास आहे हा, याला काय म्हणतो आपण? मीडियन क्लास. आता इथे या सी जो एफ भेटलेला, जी फ्रिक्वेन्सी हायेस्ट फ्रिक्वेन्सी भेटलेली आहे, या फ्रिक्वेन्सीच्या टेबल मधली शेवटची बघा, हा जो क्लास आहे ही जी शेवटची व्हॅल्यू आहे, लोअर व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला. तर या लोअर व्हॅल्यूला आपण काय म्हणत असतो? एल. किती आहे ती? किती आहे? 150 आहे. एल लिहून घेतलं. मला सांगा 150 आणि 200 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 50. 100 आणि 150 मध्ये 50. प्रत्येक ठिकाणी एच. एच काय भेटला तुम्हाला? 50. तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची. आता आपल्याला काय भेटलं? एन. एन म्हणजेच काय? या सगळ्यांची बेरीज. याची काय? एन म्हणजे काय असतो रे? बेरीज असते. याची बेरीज असते. समेशन ऑफ एफ आय म्हणलेलं आहे आपण. हे किती बघा रे? करा बेरीज. आता इथे सांगा 33 आणि 30. 33 आणि 30 63. 63 आणि 17 63 आणि 17 80. बरोबर आहे. 80 आणि 80 160 आणि 90 बरोबर आहे. 250 आहे. आता बघा ओके. तर तुम्हाला माहित आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढत असताना काय करतो आपण? पहिली जी व्हॅल्यूज आहे फ्रिक्वेन्सी जशाच्या तशी लिहून घेतो. ठीक आहे. 33 जशाच्या तशी. हे 33 या 30 मध्ये आपण ऍड करत असतो. अशी 33 आणि 30 63. हे 63 कोणात ऍड करतो? 90 मध्ये. 1 दुप्पट झालंय. 63 आणि 90 किती झाले? 153. 153 and 80 233. बरोबर आहे. ओके. आणि 233 आणि 17 काय भेटतात तुम्हाला? 250. बघा रे, हे 250 आणि हे नंबर एन दोघं सारखे आले. याचा अर्थ आपलं हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे एन तुम्हाला किती भेटला? तर 250 भेटला. ओके. आपल्याकडे फॉर्म्युला आहे.
फॉर्म्युला काय सांगतो? मीडियनचा फॉर्म्युला काय सांगतो रे? मीडियन इज इक्वल टू लोअर प्लस capital N upon 2 minus cumulative frequency upon F into H. आता व्हॅल्यूज टाकायची आपल्याला. मीडियनचा मी फक्त एम लिहितो. एल किती दिलेली आहे? 150 दिलेली आहे. आता इकडे काही पाहायचं काम नाही आपल्याला. ऑलरेडी डाटा आपण लिहून घेतलेला आहे. व्हॅल्यूज टाकून देता प्लस या ब्रॅकेट मध्ये हा मोठा ब्रॅकेट हा असं हा. एन किती आहे? 250 दिलेला आहे. 250 अपॉन 2 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहिली का तुम्ही? नाही सर. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती हो? जी तुम्ही हायेस्ट फ्रिक्वेन्सी लिहिलेली होती त्याच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी ही तुमची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते. बघा रे, 90च्या अगोदर कोण आहे? 63. ही आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. इथे लिहिणार तुम्ही स्मॉल cf इज इक्वल टू 63. लिहा 63 अपॉन मध्ये काय? स्मॉल एफ किती आहे रे? व्हॉट इज स्मॉल एफ? 90. किती आहे? 90 इंटू एच. एच म्हणजेच काय? इथे डिफरन्स आहे. कितीचा डिफरन्स आहे? 50चा. ओके बघा आता इथे 90 मधला एक 0 आणि या 50 मधला एक 0 कॅन्सल झाला. इथे बघा मग काय भेटलं तुम्हाला? एम इज इक्वल टू 150 प्लस. आता मला सांगा इथे तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करता येईल का? 250 भागीला 2 करता येईल का? नाही. तर तुम्ही काय करायचं? 250 मायनस याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 63 इंटू 2 इथे भेटेल तुम्हाला 250 मायनस 63 इंटू 2 काय भेटेल तुम्हाला? भाग जाईल का? 250 भाग जाईल? 125 चा भाग जाईल. ओके 250 ला 125 चा भाग गेला. इथे राहिलं 125 भाग मायनस 60. 125 मायनस 63 बरोबर. अपॉन मध्ये काय रे? 9 इन ब्रॅकेट इंटू 5 बरोबर आहे. आता बघा एम इज इक्वल टू 125 मधून 63 गेले. सांगा 125 मधून 63 गेले 62 म्हणजेच काय? 150 प्लस 62 अपॉन 9 इंटू 5. मला सांगा इथे 62 ला 9 न भाग जातो का? नाही जात. मग काय करणार आपण? या 5 न याला मल्टिप्लाय करा 62 ला. काय भेटते बघा इथे? एम इथे घेतो मी आता. एम इज इक्वल टू 150 प्लस 2 इंटू 5 10 1 कॅरी केला 6 35 आणि 1 31 310 भागेल 9. आता 9 न भाग द्यायचा आहे तुम्हाला. 310 ला भाग जातो पहा. 310 ला भाग द्यायचा आहे. 310 भागेला 9 9 त्रिक 27. ठीक आहे. किती उरले? 4 आहे ना. झाले 0. 9 चौक 36. 9 चौक 36. याचे उरले 4. असं चालूच राहील. 9 चौक 36 34.4. म्हणजे तुम्हाला याचा भागाकार काय आला? मीडियन इज इक्वल टू 150 अधिक 34.4. आणखीन 4 समजा 4 पॉइंट कुठं? अच्छा म्हणून पॉइंट. अच्छा 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 ठीक आहे. तर मग आपण काय लिहिलं? एम इज इक्वल टू 150 प्लस 34.4. तर आन्सर येत आहे आपलं हे 150 प्लस 34 किती होतात रे? 84.4. 184.4 आपला आन्सर आलेला आहे. हा तुमचा काय आहे? मीडियन आहे. हा काय तुमचा मीडियन. समजलं तुम्हाला? काय अडचण आहे? मीडियन ऑफ द डाटा इज 184.4. चला नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं? तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 6.2 मधलं. प्रॅक्टिस सेट 6.2 मधलं तिसरं एक्झाम्पल आपण घेत आहे. एक्झाम्पल समजून घेऊ आपण पहिले काय म्हणणं आहे, तर नंतर आपण त्या ठिकाणी जाऊ. क्वेश्चन दिसला एक्झाम पेपर मध्ये, जेव्हा आपण क्वेश्चन दिसला असा पद्धतीचा क्वेश्चन दिसला, पहिली गोष्ट नोट होते स्टॅटिस्टिक्स. दुसरी गोष्ट नोट काय करायची? शेवटचं वाक्य वाचायचं. शेवटचं वाक्य वाचलं मीडियन.
काय आहे? मीडियन काढायचं, मध्यक. तिसरी गोष्ट काय लक्षात येते आपल्याला? उभा चार्ट काढल्यानंतर सर्वात जास्त मोठी फ्रिक्वेन्सी कोणाची आहे तिथं पकडायचं बघ. ठीक आहे, चला आता आपल्याला पहिले हे सगळं झाल्याच्या नंतर चार्ट लिहून घेतल्यानंतर पहिला आपण क्लास लिहितो. क्लासवर ते हे झाल्याच्या नंतर आपण पाहायचा जो क्लास दिलेला आहे तो क्लास एक्सक्लुझिव्ह डाटामध्ये आहे का? आपण पाहिले होते दोन डाटा, एक एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह. तर त्या हा डाटा एक्सक्लुझिव्ह आणि आहे का? नाही. 7 ते 64, 64 से 69. आता इथं 69 पाहिजे होतं की नाही, आलं का? नाही. किती आलंय? 70, 74. तर हा डाटा कसा झाला? इन्क्लुझिव्ह. आपण हे शिकलो होतो की इन्क्लुझिव्ह डाटाचं एक्सक्लुझिव्ह मध्ये कसं कन्व्हर्ट करत असतो, की जी लोअर व्हॅल्यू असते त्यामध्ये 0.5 मायनस आणि जी अप्पर व्हॅल्यू आहे त्यामध्ये 0.5 ऍड, असं करत होतो. आणि तो एक नवीन चार्ट या ठिकाणी तयार होईल म्हणून आपण इथे 4 टेबल तयार केले, 1 2 3 4. तसे तर आपण मीडियन काढताना किती काढत असतो? 3च. पण हा डाटा जो दिलेला आहे तो कसा आहे? इन्क्लुझिव्ह असल्या कारणाने आपण त्याला काय करतो आहे? एक्सक्लुझिव्ह कन्वर्ट करण्यासाठी एक नवीन तयार झालेला जो ग्रुप असेल, जो की क्लास असेल, है ना, कंटिन्युअस क्लासेस म्हणतो आपण त्याला, कंटिन्युअस क्लास. ठीक आहे, तो आपण इथे लिहिणार आणि तोच क्लास आपल्याला युज मध्ये आणायचा आहे. ठीक आहे, हा तर युज मध्ये येणार नाही ना, रॅन्डम व्हॅल्यूज होऊ राहिल्या ना, चेंज होऊ राहिल्या. तर बघू आता पहिला क्लास. काय क्लास आहे? ऍव्हरेज स्पीड ऑफ व्हेकल. ठीक आहे, काय आहे? द फॉलोइंग टेबल शोज द क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ व्हेकल्स अँड देअर स्पीड ऑन द मुंबई टू पुणे एक्सप्रेसवे. मुंबई पुणे जो काही एक्सप्रेसवे आहे त्यावर जो की व्हेकल्स आहेत, ज्या काही गाड्या गेलेल्या आहेत, तर त्या गाड्यांचा काय दिलेला आहे? स्पीड दिलेला आहे. तर त्याचा मीडियन काय असेल? मध्यक तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे. असा क्वेश्चन दिसला की तुम्हाला स्टॅटिस्टिक लक्षात येईल. दुसरी गोष्ट काय? शेवटचं वाक्य वाचणे. मीडियन. मीडियन म्हणल्याच्या नंतर तुम्हाला उभा चार्ट लिहून घ्यायचा. उभा चार्ट लिहून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की तिथे तो कोणत्या पद्धतीचा आहे, कोणता कसा आहे, तो एक्सक्लुझिव्ह डाटा आहे की इन्क्लुझिव्ह आहे. पण हा दिलेला डाटा इन्क्लुझिव्ह आहे. त्याचं कन्व्हर्शन एक्सक्लुझिव्ह मध्ये करण्यासाठी लोअर व्हॅल्यू मध्ये मधनं 0.5 मायनस करायची आणि अप्पर मध्ये प्लस करायची. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण चार्ट तयार केले. पण तो जर का एक्सक्लुझिव्ह डाटा असता तर 3च तयार करावे लागले असते, कारण आपल्याला कंटिन्युअस क्लास लिहिण्यासाठी एक हा जो डाटा आहे हा डाटा इन्क्लुझिव्ह आहे, त्याचं कन्व्हर्शन आपण एक्सक्लुझिव्ह मध्ये करतो आहे. मग 1 2 3 हे 3 चार्टच आपण यूज मध्ये करत असतो. ठीक आहे, मग आता आपण लिहू 60 मधनं 0.5 मायनस केले असता 59.5 आणि 64 मध्ये 0.5 काय केले? ऍड केले. तर आपल्याला भेटले 59.5 प्लस 2 64.5. आता 65 मधनं 0.5 मायनस केले असता तर काय भेटते तुम्हाला? 64.5 टू 69 मध्ये 0.5 ऍड केले असता 69.5. आता इथे 70 आहे, 70 मधनं 0.5 मायनस केले असता किती भेटतात? 69.5 टू 74.5. का? कारण त्यामध्ये ऍड केलंय 0.5. 75 मधनं 0.5 मायनस केले 74.5 आणि 79 मधनं 79 मध्ये 0.5 ऍड केले असता 79.5. इथे 80 मधनं मायनस केले असता 79. हे चालूच राहणार आहे. तर इथे 84.5 इथे भेटेल तुम्हाला 84.5 टू द 89.5. आता दिलेली जी फ्रिक्वेन्सी आहे नंबर ऑफ व्हेकलची ती आपण लिहून घेऊया 10. त्यानंतर आहे 34, त्यानंतर आहे 54, त्यानंतर आहे 85, नंतर आहे 10, नंतर 6. ओके, ही आहे तुमची फ्रिक्वेन्सी. हिला म्हणत असतो आपण फ्रिक्वेन्सी. 55 आहे बघा. 10 34 10 34 55. इथं पाहिजे आपल्याला 55, इथं आपल्याला चेंज करावं लागेल 55. ठीक आहे, 85 10 अँड 6. ओके, फ्रिक्वेन्सी कशाची आहे? ती नंबर ऑफ व्हेकलची आहे. इथं लिहून घ्या आपण नंबर ऑफ व्हेकल आणि त्याला आपण लिहित असतो एफ. ठीक आहे, एफ आय लिहित असतो फ्रिक्वेन्सी एफ आय. इथे पुढे असतो आपला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, दॅट इज द सीएफ. आता नुसतं सीएफ लिहितो, कम्युलेटिव्ह लिहिणार नाही. आणि इथं लिहित असतो आपण एन. एन म्हणजे काय? समेशन ऑफ एफ आय.
ठीक आहे, इज इक्वल टू या पूर्ण ब्रॅकेटची बेरीज. आता तुम्हाला लक्षात येते की मीडियन जसा प्रश्न वाचला तर आपल्याला मीडियन लक्षात आला. मीडियनचा शब्द लक्षात आला तर जी फ्रिक्वेन्सीचा टेबल आहे त्या फ्रिक्वेन्सीच्या टेबल मध्ये सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी असलेला टेबल बघायचा आडवा. पहा बरं 10 किती आहे, या सगळ्यांमध्ये कोण मोठा आहे तर 85 आहे. तर या चार्टला मी असं हायलाइट करून देतो जेणेकरून हा मीडियन क्लास आहे आपला. ठीक आहे, केला. या 85 ला म्हणणार तुम्ही स्मॉल एफ, लिहून घ्या इथं. हेअर काय लिहिणार, हेअर स्मॉल एफ इज काय तर 85. त्यानंतर याच चार्ट मध्ये बघा रे 74 अँड 79.5 74.5 टू 79.5 च्या मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 5 चा. कितीचा आहे, 5 चा. म्हणजे एच किती भेटला तुम्हाला, 5. मला सांगा याच चार्ट मध्ये याचं काम संपलंय. हा इन्क्लुझिव्ह डाटा आहे. बघा लक्षात द्या, हा जो दिलेला डाटा जो आहे इन्क्लुझिव्ह असल्या कारणाने हा आपण वापरात घेत नाही. त्याचं कन्व्हर्शन आपण एक्सक्लुझिव्ह डाट्यामध्ये केलं. आपण एक्सक्लुझिव्ह डाट्याला जो वापरात घेत असतो त्या एक्सक्लुझिव्ह डाट्याची ही जी व्हॅल्यूज असतात हिला म्हणतो आपण लोअर व्हॅल्यू आणि हिला म्हणतो आपण अप्पर. बरोबर. हा, तर इथे लोअर व्हॅल्यू किती आहे, किती आहे या मीडियम क्लासची लोअर व्हॅल्यू किती आहे, 74.5. 74.5. त्यानंतर तुम्हाला माहित आहे काय करता तुम्ही, तर सीएफ लिहित असता. सीएफ काढायचं आहे तुम्हाला. सीएफ काढण्यासाठी ही जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ही पहिली फ्रिक्वेन्सी जशाच्या तशी लिहितो. ही फ्रिक्वेन्सी ही जी 10 आहे या 34 मध्ये ऍड करतो आपण. अशी किती भेटते इथं, 44. असं भेटला 44. हे 44 आणि 55 किती झाले, 99. हे 99 या 85 मध्ये ऍड केले असता किती भेटतात, 4 9 4 1 अरे बघा 9 आणि 5 14 4 चला 1 9 1 10 10 8 18 184. त्यानंतर 184 194 आणि 94 आणि 6 किती भेटेल रे, 200. आता भेटले तुम्हाला हे 200. याचा अर्थ इथं ही बेरीज सुद्धा किती आली पाहिजे, 200. मग करा, हे बघा 6 आणि 34 40 40 10 50 बरोबर आहे. 50 आणि 10 50 आणि 10 60 60 आहे ना. 60 आणि 50 100 60 आणि 50 110 110 आणि हे 5 आणि 5 10 120 आणि 80 बरोबर आहे 200. ही व्हॅल्यू सारखी आली याचा अर्थ आपलं करेक्ट आहे. आता तुम्हाला माहिती सीएफ कुठे, सीएफ तर तो जो तुम्ही सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे त्याच्या अगोदरची प्रेसिडिंग. बघा 85 च्या अगोदर कोण येतात, या सीएफ मधला जे कॉलम मधली ही अगोदरची व्हॅल्यू घ्यायची. कोणती आहे त्याला 99, त्याला म्हणतो आपण सीएफ. लिहून घ्या, सीएफ लिहिलाय आपण किती आहे 99. काही राहिलं का रे आपल्या फॉर्म्युल्यामधलं, राहिलं का नाही. एन किती काढलाय तुम्ही 200. एन किती आहे 200. फॉर्म्युला मीडियनचा तुम्हाला पाठ आहे. मीडियन काय असतो, मीडियन असतो एल प्लस इन ब्रॅकेट एन अपॉन 2 मायनस CF अपॉन एफ इंटू एच. व्हॅल्यूज टाका. मीडियनला फक्त नियम लिहितो. हा, एल किती आहे रे, एल 74.5 प्लस एन हाऊ मच, एन 200 अपॉन 2 इन ब्रॅकेट सीएफ काय आहे 99 आहे. अपॉन काय, एफ किती आहे 85. एफ काय आहे 85 आणि एच किती आहे रे 5. काय आहे 5. ठीक आहे, चला m इज इक्वल टू 74.5 बरोबर आहे प्लस इथे कितीचा भाग 100चा 100 मायनस 99 अपॉन 85 इंटू 5
3 उरले 35, 7 5 35, 17. म्हणजे बघा 5 1 5, 17 5 85, इथं 17 आले. 100 मधून 99 गेले 1, म्हणजे एम बरोबर भेटेल तुम्हाला 74.5 अधिक 1/17. आता मला सांगा 1/17 तुम्हाला करता येईल का? नाही करता येत. करता येईल का? नाही. एक तर भागाकार करा, नाही तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मला असं वाटतं की इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला तुम्हाला जड जाईल, तर 1लाच भाग द्या. 1ला जर 17 भाग दिला, काय 1ला जर का 17 भाग दिला तर 0.06 येत आहे आन्सर. काय येतं? 0.06 आहे. आणि हे जर त्यातमध्ये ऍड केलं आहे मीडियन इज इक्वल टू, जेव्हा आपण मीडियन 74.5 प्लस 1/17 आहे याला जेव्हा भाग देतो 0.06 आन्सर येतं. या दोघांचं ऍडिंग केलं आपण, काय केलंय आपल्याला 74.5 अधिक 0.06, तर तुम्हाला भेटते आहे 6 जशाच्या तसा, 5 जशाच्या तसा आणि 74 जशाचे तसे, म्हणजे 74.56 हे तुमचा मीडियन भेटेल तुम्हाला. हा तुमचा मीडियन भेटेल. ठीक आहे, समजलं तुम्हाला? फक्त गुणाकार भागाकार व्यवस्थित आला पाहिजे, आन्सर येऊन जाईल. इथे आपला हा मीडियनचा टॉपिक संपला. पुढचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं होमवर्क म्हणून. ठीक आहे.